ब्रॉट टू यू बाय NVC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। आपण सध्या करमाळा तालुक्यातील महत्त्वाचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या या ठिकाणी आहोत। आपण पाहू शकतो की महत्त्वाचं जे आहे ते करमाळा पंचायत समिती कार्यालय। आजपासूनच करमाळा तालुक्यामध्ये सकाळपासून पावसाला देखील सुरुवात झाली होती। या पावसामुळे पहिल्याच पावसामध्ये या करमाळा पंचायत समितीचं कार्यालय जे आहे त्या पावसामुळे त्या कार्यालयाला गळती लागल्याचे चित्र पाहायला मिळते। जो करमाळा पंचायत समितीचा प्रशासन विभाग आहे या विभागाच्या ठिकाणी जे महत्त्वाचं ठिकाण आहे जे सामान्य नागरिक आहेत आपल्या कार्यालयात कामासाठी येतात। या ठिकाणीच आपण पाहू शकतो की या ठिकाणी जे आहे ते या कार्यालयामध्ये जे आहे ती गळती होतानाचे चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। सध्या आपण याच माध्यमातून जर पंचायत समितीच्या कार्यालयामध्ये वेगवेगळे विभाग जे आहेत त्या विभागांचे जर आपण ऑफिस पाहिलं, सध्या आपण पाहू शकतो की प्रशासन जे आहे ते नागरिक आहेत त्या नागरिकांना घरकुल योजना जी आहे ती राबवली जाते। सध्या याच कक्षामध्ये आपण आलो असता आपण पाहू शकतो की हा जो आहे महत्त्वाचा विभाग जो पंचायत समितीचा आहे या ठिकाणी घरकुल विभाग आहे। या घरकुल विभागाच्या माध्यमातून शासनाच्या ज्या घरकुलाच्या योजना आहेत त्या राबवल्या जातात। सध्या आपण पाहू शकतो की सकाळी देखील मोठ्या प्रमाणामध्ये जो पाऊस आहे तो या कार्यालयामध्ये पावसाचं आल्यानंतर जे आहे तो पावसामुळं या कार्यालयामध्ये जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये पाणी जे आहे ते साचल्याचे चित्र पाहायला मिळते। आपण पाहू शकतो की या ठिकाणी घरकुल विभागाचे जे कर्मचारी आहेत ते सध्या देखील त्यांच्या माध्यमातून जे आहे ते पाणी या ठिकाणी बाहेर काढलं होतं। सध्या आपण पाहू शकतो की जे कर्मचारी आहेत त्यांना देखील सध्या या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात ओलावा जो आहे पाणी देखील सकाळी मोठ्या प्रमाणात असल्याचं चित्र जे होतं त्या या ठिकाणी आपल्याला माहिती मिळाली आहे। यावेळी करमाळा पंचायत समितीच्या माध्यमातून या कार्यालयाच्या दुरुस्तीसाठी देखील मोठ्या प्रमाणात निधीची वारंवार मागणी केली। पाहू शकतो की या ठिकाणी आपण पाहू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जुन्या अवस्थेत जीर्ण परिस्थितीत झालेलं आहे। नक्कीच या गळतीमुळं देखील मोठ्या प्रमाणात जो आहे तो धोका देखील या कर्मचाऱ्यांना काम करताना निर्माण होऊ शकतो। तरी प्रशासनाच्या माध्यमातून देखील शासनाकडे वारंवार जे आहे त्या कार्यालयाची दुरुस्ती असेल तसेच जे वायरिंग असेल त्या दुरुस्तीसाठी वारंवार निधी देखील मागण्यात आला होता। काही काळामध्ये देखील पाठीमागच्या काळामध्ये अगदी थोडका म्हणजे 10 लाख रुपयांचा निधी जो होता तो पंचायत समितीच्या कार्यालयाच्या जे आहे ते BDOंचा कक्ष असेल तसेच सभापती कक्ष असेल या दुरुस्तीसाठी मिळाला होता। परंतु आपण पाहिलं की मोठ्या प्रमाणात या पंचायत समितीच्या कार्यालयाच्या दुरुस्ती असेल तसेच जे वायरिंगचं काम आहे यासाठी देखील वारंवार या प्रशासनाच्या माध्यमातून निधीची मागणी केली होती। परंतु अद्यापही या कार्यालयाला निधी मिळाला नसून जर शासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन जो आहे तो निधी या ठिकाणी मिळावा अशी देखील वारंवार मागणी केलेली असून हा निधी मिळाल्यानंतर या कार्यालयाचा नक्कीच जो आहे तो कायापालट आहे तो होऊ शकतो। तरी शासनाने याकडे लक्ष देऊन हा निधी लवकरात लवकर द्यावा, अन्यथा अजून देखील मोठ्या प्रमाणात पाऊस आहे त्या पावसामुळे मोठी दुर्घटना देखील घडण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते आहे। शीतलकुमार मोटे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर। ब्रॉट टू यू बाय NVC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।